आज आहे संकष्टी चतुर्थी. तुम्ही बघतात मी उकडीचे मोदक वाफवून आणि काढून ठेवलेले डब्यामध्ये. आणि मला असेच उकडीचे आणि मोठे मोठे मोदक आवडतात, लहान चिंटू चिंटू नाही आवडत. इथे आहे आमचे गणपती बाप्पा, तुम्हाला कसे वाटतात बघा. आणि हे गणपती बाप्पा असल्यामुळे मी त्याचाच डोअर बनवलेला आहे आणि आतमध्ये मूर्ती आहे, देवारा वेगळा आहे. आणि इथे मी पूजेची तयारी करणार आहे आता. हे फक्त आपली नेहमीची दिवा लावून ठेवलेला आहे. हे असे आमचं देवाचं देवस्थान, काय बोलतात तुम्ही, देवारा, कुणाकडे काय बोलतात ते मला काय माहिती नाही. अशा प्रकारे आमचा असतो. आणि इकडे मग मी आरती करून घेतली. आपली नेहमीची जी आरती असते ती तयार होऊन मी आरती करून घेतलेली आहे. गणपती बाप्पा म्हणजे आम्हाला खूप आवडतात. म्हणजे एकदमच काहीतरी सोहळा असल्यासारखं, चतुर्थी असलं की नेहमीचंच आहे माझं, रांगोळी वगैरे काढून वगैरे सगळं. आणि नंतर मग केळीच्या पानामध्ये मोदक ठेवले, पूजेचं ताट केलं आणि आपल्या चंद्रोदयाची वाट बघत चंद्रोदय झाल्यानंतर आम्ही ही तिकडे आरती केली. कारण चंद्राचीच आरती करायची असते म्हणून चंद्राची. आणि हे माझे केळीचे पानातले मोदक कसे वाटले तुम्हाला. आणि आम्ही घरी कमी माणसं असल्यामुळे आणि फ्लॅटमध्ये कुणाला द्या घ्या प्रकारही नसतो, त्याच्यामुळे 11च मोदक असतात. आणि मोठे असल्यामुळे आम्हाला ते भरपूर होतं. आणि आमचा बाप्पा पण मोदक खातो बघा तुम्ही पण. आमचं सर्व काही आमचा बाप्पाच आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला स्मरणून सगळं करत असतो. आणि देवांचा देव अधिपती म्हणजे तो बाप्पाच.